ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत की कुसुम सायलीला कसं पण करून इंटरेस्ट गेट पर्यंत पोहोचवते आणि बँडवाल्याचा युनिफॉर्म घालून ती कशी बशी लग्नाच्या मंडपात एंट्री घेते। पण प्रियाची गुंड सगळीकडे टपून बसलेले असतात। पण चेतन आणि प्रतिमाने सायलीला पाहिल्यामुळे ते दोघं खुश झालेले असतात। पण सायलीला लग्नाच्या मंडपापर्यंत घुसायचं असतं पण इथे आता प्रियाची भरपूर गडबड चालू असते आणि प्रिया भटजींना लवकरात लवकर विधी उरकायला सांगत असते। इकडे प्रियाची गुंड सायलीला थांबवतात आणि बोलतात बँडवाल्यांच्या आतमध्ये काय काम आहे। तेव्हा प्रतिमा येऊन सांगते की ही माझी रिलेटिव्ह आहे आणि तिला आतमध्ये घेते आणि प्रतिमाने सायली माझी रिलेटिव्ह आहे असं सांगून तिला आतमध्ये घेऊन तिचं तिने कर्तव्य पार पडलेलं असतं। प्रिया इथे मंगळसूत्र घालून सगळ्या विधी लवकरात लवकर उरकायला सांगते पण भटजी बोलतात सगळ्या विधी केल्याशिवाय काय होऊ शकत नाही आणि प्रिया बोलते लवकरात लवकर विधी उरका। आणि जेव्हा मंगळसूत्र घालण्याचा वेळ येते तेव्हा सायली मंडपात येऊन त्याच वेळेला थांबा करून सायलीने जबरदस्त एंट्री केलेली असते। तेव्हा सायलीला पाहून सगळे दचकतात आणि बोलतात तू। तेव्हा सायली आपल्या अंगावरचे कपडे आणि कॅप काढून टाकते आणि सायली सगळ्यांना सांगते हा मी आली आहे। तेव्हा सायली सांगते अर्जुन सरांची एक बायको असताना तुम्ही दुसरं लग्न लावता हे कितपत खरं योग्य आहे आणि सगळ्यांसमोर खडा सवाल केलेला असतो। तेव्हा सायली आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिकडे सगळ्यांना सांगते। तेव्हा प्रिया बोलते तुझं इथे काय काम आहे, तू तिकडनं निघ, इकडून निघ। तेव्हा प्रतिमा सायलीला थांबवते। तेव्हा प्रतिमा सगळ्यांना सांगते की सायलीचं अर्जुनवर प्रेम आहे पण सायली कधी खोटं बोलणार नाही आणि अर्जुन सायलीच्या डोळ्यामधील प्रेम सगळ्यांना काय दिसत नाही। इकडे सायली सगळ्यांना सांगते की माझं आणि अर्जुनचं लग्न झालं आणि माझ्या आणि अर्जुनच्या लग्नामध्ये प्रियाचं मध्येच लग्न आणून तुम्ही आमचं लग्न मोडताय हे कितपत योग्य आहे। तेव्हा सायलीवर सगळे तुटून पडतात। तेव्हा सायली अर्जुनला बोलते तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालू नका। तेव्हा रविराज चिडतात आणि बोलतात खबरदार तू मध्ये आलीस तर आणि आताच्या आता इकडनं निघून जा आणि रविराज तिला बाहेर काढायला सांगतात। तेव्हा पूर्ण सिक्युरिटीनं हाक मारते, बोलते सिक्युरिटी हिला लवकरात लवकर बाहेर काढा। तेव्हा सायली बोलते माझं म्हणणं पहिलं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही। तेव्हा सायली बोलते रविराज माझी एक चूक झाली, मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण तुमची मोठी चूक होईल तुम्ही मला बाहेर हाकलवलात तर आणि तुम्हाला पश्चाताप करायला लागेल। तेव्हा रविराज बोलते तुझी इथे लायकी नाही, तू आताच्या आता इथून निघून जा। तेव्हा रविराज सिक्युरिटीने हाक मारतात, बोलते हिला बाहेर काढा। सिक्युरिटीने हिला बाहेर काढा। तेव्हा तिला सिक्युरिटी बाहेर काढायला सांगते आणि कुसुम तिला सांगते तू चल, तुझं कोण ऐकणार नाही। तेव्हाच तिथे मधुभाऊ येतात। तेव्हा मधुभाऊ बोलतात माझ्या मुलीला तुम्ही इकडून हाकलू शकत नाही, तिला हात लावू नका। तेव्हा रविराज मधुभाऊंना बोलता आलास तुम्ही, तेव्हा पहिलं तुम्ही मोठं नाटक करून तुम्ही घरातनं दिवाळीच्या टाईमाला तुम्ही साईला घेऊन निघून गेला होता, मग आता तुम्ही तुमच्या मुलीला का पाठवलात? तेव्हा तुमचं काय नाटक होतं का ते मुलीला घेऊन जायचं? तेव्हा मधुभाऊ बोलतात खबरदार माझ्या मुलीला कोणी खोटारडं बोललात तर आणि ती तिच्या बापाला वाचवण्यासाठी खोटं बोलली आहे, बाकीसाठी ती खोटं बोलली नाही। ज्या तन्वीचं तुम्ही अर्जुनशी लग्न लावायला चाललात ती एक नंबरची खोटारडी आहे। तेव्हा रविराज बोलतात माझ्या मुलीबद्दल तुम्ही काय बोलता, तुमची लायकी आहे का? तेव्हा मधुभाऊ बोलतात तुमच्या मुलीची पहिली लायकी आहे का? तेव्हा पूर्णही रविराजांना बोलते ह्यांच्या नादी लागू नका, सिक्युरिटी ह्यांना लवकरात लवकर बाहेर काढा। तेव्हा मधुभाऊ बोलतात खबरदार। तेव्हा मधुभाऊ बोलतात ही तुमची तन्वी मुलगी वाटते, ती तुमची मुलगी नाही आहे, ही खोटारडी आहे। तेव्हा सगळे अवाक होतात। तेव्हा रविराज बोलतात मधुभाऊंना आताच्या आता इथून निघून जावा, माझ्या मुलीबद्दल कोणी एक शब्द बोलायचं नाही। तेव्हा मधुभाऊ बोलतात तुमची मुलगी ती मुलगी, माझी मुलगी नाही, माझी मुलगी नाही, ती एक नंबर सोना आहे, तिला दत्तक घेतलं तरी ती एक नंबरची माझी मुलगी आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतात ही तुमची मुलगी नाही आणि मधुभाऊ फ्लॅशबॅक मध्ये सांगतात आणि सगळे पुरावे घेऊन येतात। तेव्हा प्रिया गडबडून जाते आणि बोलते लवकरात लवकर ह्या दोघांना बाहेर काढा आणि बाबा तुम्ही ह्यांचं काय बोलणं ऐकू नका तेव्हा प्रतिमा बोलते मधुभाऊंना बोलायला चान्स मिळाला पाहिजे, जसं रविराज आपल्या मुलीबद्दल बोलतात तसे मधुभाऊ पण आपल्या मुलीबद्दल बोलू शकतात। तेव्हा प्रिया प्रतिमाला बोलते तू माझी आई आहेस ना, ह्या म्हाताऱ्याची आणि सायलीची बाजू घेतेस आणि ती सांगते लवकरात लवकर ह्या दोघांना बाहेर काढा, म्हाताऱ्याने आणि सायलीला। तेव्हा मधुभाऊ बोलतात थांबा जरा, मी काय ते सांगते ते ऐका आणि तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टीने मुक्तपणे ऐका आणि ही गोष्ट ऐका पहिली। आणि मधुभाऊ प्रियाचे लहानपणीचे फोटो दाखवायला लागतात आणि सगळ्यांचे धाबे तुटतात आणि पुन्हाही बोलते तुम्ही काय पण पुरावे आणाल। तेव्हा इथे मधुभाऊ प्रियाच्या फोटो आणि तिच्या पाठीमागे नाव आणि प्रिया कुठे सापडली। तेव्हा रविराज बोलतात दाखवा तो फोटो आणि रविराज आणि पूर्ण इथे फोटो पाहायला लागतात आणि फोटोच्या पाठची तारीख सायली हरवली त्यावेळेची नसते आणि त्याच्यावरती बर्थमार्क आणि पायावरती तुळशीपत्र नसते। तेव्हा रविराज बोलतात हा फोटो तो असू शकत नाही। तेव्हा
मधुभाऊ बोलतात मला माहित होतं तुम्ही तेच बोलणार, मी सगळे पुरावे घेऊन आलोय. आणि मधुभाऊ बोलतात मी माझ्या साळूबाळाला न्याय दिल्यापासून मी राहणार नाही. आणि बोलतात हे घ्या सगळे पुरावे. आणि प्रियाच्या पाठीमागे एक मार्क आहे आणि ते सगळे बोलतात प्रियाला आतमध्ये घेऊन जावं आणि तिच्या पाठीमागे तो मार्क आहे का बघा. तेव्हा प्रतिमा बोलते आपण जाऊया ते सगळं काय ते पाहूया. तेव्हा प्रतिमा बोलते आतमध्ये जाऊया आणि काय ते पाहूया म्हणजे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेव्हा प्रिया गडबडते. तेव्हा प्रिया बोलते मी कुठेही जाणार नाही आणि प्रिया बोलते मी कुठेही येणार नाही. तेव्हा अर्जुन लग्न करायला नकार देतो आणि तोपर्यंत बोलतो हे पुरावे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी तन्वीशी लग्न करणार नाही. आणि रविराज चिडतात आणि बोलतात हे काय चाललंय. आणि रविराज बोलतो जोपर्यंत हे पुरावे व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलीचं लग्न करून देणार नाही. मग आता अर्जुन आणि रविराज पुढे काय निर्णय घेणार आहे पुढे हे पाहणे खूपच रंजक होणार आहे.